शोभा बलभी माने. 2008ला मला भयानक म्हणजे कॅन्सर झाला होता ओव्हरीमध्ये आणि इतके त्रासलो होतो आम्ही. 5 हॉस्पिटलला दाखवलं. सगळे म्हणे की एवढी गाठ वाढत चालली, तुमच्या रक्तात मिसळत चाललंय आणि लगेच ऑपरेशन केलं पाहिजे. तर आम्ही एलोपॅथिक म्हटलं नाही करायचं आम्हाला, नाही केलंच पाहिजे. एवढे 8 डॉक्टर गोळा व्हायचे. मग आम्हाला कुठं माहित पडलं की ह्याला जा इंजिनिअरिंग कॉलेज गोळा मैदान. मग तिथे डॉक्टर आहेत आपल्या मीराच म्हणायचे मी तर तिथं भेटल्या आणि त्याने सगळं चेकअप केलं आणि त्याने मला सगळे औषधं लिहून दिले. त्याच्यात चांदी बर्ग सोनं बरंच काय काय पुड्या म्हटलं ह्याच्या 60 पुड्या करायच्या. त्याविषयी आम्हाला काही सगळं घर माझं हादरलं होतं. खूप घाबरलो होतो आम्ही. त्यानंतर पतंजलीला जायला पण सांगितलं होतं मला आणि त्यांनी ट्रीटमेंट दिल्यापासून आम्ही खूप जे त्या म्हटल्या सांगितलं तसं आम्ही खूप कष्ट घेतले आणि मला खरं सांगते माझा कॅन्सर बरा झाला आणि आज बघा मी समोर बसलीये. आणि त्यांनी चेकअप केलं. म्हटल्या ह्या संपल्यात आणि सगळं सडून गेलेलं. आता तुमचे पाहुणे बोलून घ्या, नातेवाईक बोलून घ्या. इतके घाबरले माझे मिस्टर. मी त्याच्याकडे बघितलं डॉक्टरकडे. मी म्हटलं अरे मला काय नाही झालंय, चला तुम्ही घरी. नाही म्हणे ऑपरेशन करा. मग मी म्हटलं जेव्हा मी संपलंच आहे, मी बोलतीये, मला घरी असंच राहू द्या ना, ऑपरेशन करून काय करायचंय. मग मी तुमच्याकडे आले बघ मॅडमकडे, तुमच्याकडे सगळं सांगितलं. नाही म्हणे लोक असेच घाबरवतात म्हणे. आणि 5 हॉस्पिटलला असंच रिझल्ट की नाही लगेच केलं पाहिजे ऑपरेशन, लगेच केलं पाहिजे. आणि कॅन्सर म्हटल्यावर आम्हाला असं वाटलं स्प्रेड झालं, काय करणार आपण. पण तुमचं सहकार्य आणि सतत तुमचं खूप लक्ष होतं माझ्याकडं आणि तुम्ही सांगितलं तसं मी सगळं केलं. माझ्या मिस्टरांनी खूप मेहनत घेतली आणि आज तुम्ही मी आज उभी बघा इथे. रिपोर्ट पण मिळाले ना आज हो अगदी आज 71 माझं. आणि जेव्हा आपल्याला गोळीबार मैदानला मी होते तेव्हा 2007ला ना 2007ला आपण टेस्ट केल्या होत्या तेव्हा कॅन्सर पॉझिटिव्ह आला होता. आणि आता इतकं लांब पडायचं मला तरी आम्ही तिथे येत होतो तेव्हा. थँक्यू. आता सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. आता काही नाही, आता काही नाही बघा. तेव्हापासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इथे घेतलेले नेहमी गेलो गणपती, तुलसी गणपती सगळं अजूनपर्यंत घेत होते. गवांकूर अधून मधून तुम्ही सगळं व्यवस्थित केलं. व्यायाम वगैरे केले, प्राणायाम केले म्हणून थँक्यू. खूप छान.